अल्लाउद्दीन येतो, दिवा घासला की म्हणतो बोलो अल्लाह तुमको क्या चाहिए, अल्लाउद्दीन म्हणतो क्या चाहिए, तो म्हणतो घर चाहिए, तो बोलतो अरे घर तेरे को देना होता तो मैं खुद नहीं लेता। तो म्हाडा असेल, एसआरए असेल, MMRD असेल, सिडको असेल, इतर प्राधिकरण असतील, या प्रत्येकाच्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली, त्या अधिकाऱ्यांनी देखील रिस्पॉन्स दिला, त्यांचं देखील आपण अभिनंदन केलं पाहिजे। आणि त्यामध्ये त्यांनी दोन गोष्टी सभापती महोदय सांगितल्या, त्यातली 5 मिनिटात कंक्लूड, त्याच्यातली महत्त्वाची गोष्ट होती ती होती की जे हाऊसिंग पॉलिसी करत असताना आपल्याला यूडीची आणि रेव्हेन्यूची देखील मदत लागणार आहे। मग त्यानंतर त्या बैठकांमध्ये त्या अधिकाऱ्यांना देखील घेऊन गेले, वसई विरारमध्ये बैठका झाल्या, बदलापूरमध्ये झाली, संभाजीनगरमध्ये झाल्या, नवी मुंबईत झाल्या, कोकण भवनमध्ये झाल्या, अनेक बैठका केल्या। आणि त्या माध्यमातून आज जवळजवळ 350 पानाचा हा जो अहवाल आहे, संजयजी मला दिलात तर तो सभागृहाला मला दाखवता येईल। ह्या अहवालाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला जी मदत होणार आहे ती मदत कशी करता येईल याचा निर्णय घेतला गेला। सर्वात मोठी मदत सभापती महोदय मी याच्यामध्ये सांगीन जी वॅटच्या माध्यमातून होती। जो 18% वॅट डेव्हलपरना लागत होता तो या समितीच्या अहवालामध्ये 5% करण्याचं काम केलं गेलं आणि त्याचा सेट ऑफ देखील पूर्वी मिळत नव्हता, तो सेट ऑफ देखील आता येणाऱ्या विकासकाला म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला मिळेल। त्यामुळे जो बर्डन घरं विकत घेणाऱ्या सर्वसामान्य लोकांवर पडणार होता तो आता पडणार नाही आहे। आणि असे अनेक निर्णय, मग 400 फुटातल्या घराला 1400 फुटाचं घर, 200 फुटाच्या घराला 900 फुटाचं घर, स्वतःचं घर मॉर्गेज न ठेवता सेल कंपोनंट बँकेकडे मॉर्गेज राहणार आहे, 1 विंडो क्लिअरन्स होणार आहे, आणि अनेक निर्णय या माध्यमातून, या अहवालाच्या माध्यमातून करणार आहे। परवाच्या दिवशी आम्ही ज्या वेळेला माननीय दरेकर साहेबांनी हा अहवाल माननीय राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना दिला, सहकार मंत्री देखील तिथे होते, राज्यमंत्री देखील तिथे होते, आणि हा अहवाल दिल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी तो तात्काळ स्वीकारला आणि निर्देश दिले की ह्या प्रत्येक डिपार्टमेंटनी यावर अभ्यास करून पुढच्या अधिवेशनापर्यंत तो कॅबिनेटमध्ये आणावा आणि पुढच्या अधिवेशनामध्ये तो अहवाल आम्ही स्वीकारून घेऊ। आणि हा अहवाल स्वीकारल्यानंतर मला एकच गोष्ट जाता जाता सांगायची आहे की हा अहवाल नसून सर्वसामान्य माणसाच्या जीवनाची जे स्वप्न असतं, आम्ही लहान असताना म्हणायचो की अल्लाउद्दीन येतो, दिवा घासला की म्हणतो बोलो अल्लाह तुमको क्या चाहिए, अल्लाउद्दीन म्हणतो क्या चाहिए, तो म्हणतो घर चाहिए, तो बोलतो अरे घर तेरे को देना होता तो मैं खुद नहीं लेता। परंतु या माध्यमातून हा अल्लाउद्दीन आज इथे आलेला आहे, हा अल्लाउद्दीननी चिराग घासलाय। तुम्हाला मी सांगतो की मुंबईकरांना घराचं स्वप्न पूर्ण करणारा हा जादूगर आज आपल्या सभागृहात आलाय, आणि या जादूगराच्या माध्यमातून सर्वसामान्य गरीबाला, कष्टकऱ्याला आपल्याला घर मिळणार आहे, हे देखील या स्वयं पुनर्विकास अहवालातून स्पष्ट झालेलं आहे। यासाठी ती ज्यांना ताकद देण्याचं काम सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्रिमंडळातील सर्व सदस्य आणि ह्या सभागृहातील सर्व सदस्य, सर्व अधिकारी, सभापती, उपसभापती या सर्वांनी जे सहकार्य केलं त्यासाठी मी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि माननीय प्रवीण दरेकरांचं आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवतो।